नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि मी जे छोटेसे लेख लिहिलेत काही छोटेसे माझ्या बुद्धीच्या नुसार तर ते लेख मी लिहिले होते 9 छोटेसे पॅरेग्राफ आणि त्यात मी वाचून दाखवते. आपण 3 वाचलेले आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल की त्यात थोडीशीच माहिती आहे. तर आता आपण चौथं बघूया. चौथ्याचा विचार करणार होतो. आपण मागच्या वेळेस म्हणलो की हे काय तपश्चर्या करतात ना. तपश्चर्या म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. पण आता ही तपश्चर्या हे का करत असतात, काय गुण असतील त्यांच्यात हे आपण बघत होतो. तर पहिल्यांदा सतत काम करणं, सतत काम करत राहणं, अभ्यास करत राहणं हा तो गुण आहेच त्यांच्यात. अजून काय वेगळ्या गोष्ट असू शकते, तर त्यांच्यात एक तळमळ असते. ती तळमळ त्यांना स्वस्त बसू देत नाही. म्हणजे जर तुम्ही अगदी व्हॅन गॉगचं जरी उदाहरण घेतलं जातं, त्याला मानसिक आजार डिटेक्ट होऊन सुद्धा किंवा म्हणजे तो बरा नव्हता तरी सुद्धा त्याची तळमळ होती. त्याच्या आतली ती जी कला करायची किंवा कलेला वाहून घ्यायची जी तळमळ होती, तो हॉस्पिटलमध्ये बसून पण त्याने काही चित्र काढलीत. तर ही तळमळ असते. अजून काय असतं तर स्पंज लाईक बिहेवियर. म्हणजे स्पंज लाईक बिहेवियर म्हणणार नाही आपण, पण आजूबाजूला सतत गोष्टी ॲब्सॉर्ब करत राहणं होतं. ती संवेदनशीलता त्यांच्यात असते. वेगवेगळे कलाकार आजूबाजूचे कंटेम्पररी म्हणा, आधी होऊन गेलेल्या कलाकारांनी काय केलंय हे बघणं, त्याच्यातून शिकणं, त्याच्यातनं आत्मसात करणं. आता वसंतराव देशपांडेंचे मी पिक्चर बघितला तेव्हा मी एकदम हे झाले की त्या माणसाने काय काय शिकलं. अगदी त्या लावणी करणाऱ्या बाईकडे पण जाऊन इतकी कळकळ आणि इतकी तळमळ होती की त्या बाईकडे जाऊन पण ते शिकले, त्यांनी ते तिचं ऐकलं किंवा प्रत्येक प्रकारचं गीत संगीत त्यांनी आत्मसात केलं आणि म्हणूनच ते उच्च दर्जाला जाऊ शकले असतील. तर आर डी बर्मनचं जरी तुम्ही बघितलं तरी सगळ्या प्रकारचं म्युझिक त्यांनी आत्मसात केलं होतं. त्यांनी लोकल फोक म्युझिक, त्यांनी त्यांच्या वडिलांचं क्लासिकल म्युझिक हे सगळं घेऊन एक सुंदर क्रिएशन त्यांनी केलं होतं. ते सगळं आधी त्यांना ऑब्झर्व केलं होतं, त्यांनी ते आत्मसात केलं होतं आणि मग नंतर प्रकट झाले होते ते किंवा त्यांनी स्वतःचं क्रिएशन केलं होतं. तर हा दुसरा गुण मला, तळमळ आणि सगळं ॲब्सॉर्ब करून घ्यायची इच्छा आणि ते घेणं, आत्मसात करणं आणि स्वतःचं काहीतरी क्रिएट करणं, हे मला दुसरा गुण दिसतो. आणि तिसरा गुण म्हणजे मला हा तर खूपच मी ऑब्झर्व केलं की हा गुण तर सगळ्यात खूप महत्त्वाचा वाटतो मला. पहिली गोष्ट, सातत्य तर आहेच, पण हे कामात सातत्य असताना सुद्धा आता मी तुम्हाला म्हणलं ना, म्हणजे जर आता मी एवढे व्हिडिओ करते तर मला आता माझे फ्रेंड्स, माझे कलाकार आर्टिस्ट फ्रेंड्स आहेत किंवा माझ्या आजूबाजूचे माझे नातेवाईक आहेत, ते म्हणतात वा वा छान करतेस तू व्हिडिओ, अजून करत राहा. ते असे म्हणले की मग मला मोटिवेशन मिळतं, अरे हां आता आपण करत राहू. हे चुकीचं आहे. ॲक्च्युली जे हे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत किंवा हे जे मोठे कलाकार आहेत त्यांना ह्याची गरज नाही आहे कोणी चांगलं म्हणायची. ते त्यांचं तळमळीने करत राहिले आणि उलट जेव्हा त्यांना लोकांनी वाईट म्हणलं तेव्हा ते आणखीन जास्त करतच राहिले त्यांचं काम. म्हणजे व्हॅन गॉगचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याला कधी त्याच्या हयातीत एक चित्र विकलं गेलं नव्हतं, त्याला कोणी चांगलं म्हणलं नव्हतं. सेझा नावाचा एक आर्टिस्ट होता, त्याला तर अगली पेंटिंग्स म्हणून चिडवलं गेलं होतं. इम्प्रेशनिस्टना सुद्धा इम्प्रेशनिस्ट हे सार्कॅस्टिकली नाव मिळालं होतं की काय इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी केलेलं किंवा इम्प्रेशन आहे नुसतं चित्र. म्हणजे सनराईज त्यांचं एक चित्र होतं, तर ते नुसतं इम्प्रेशन आहे असं त्यांनी सार्कॅस्टिक कमेंट होती. पण नंतर त्यांनी ते सातत्याने करत राहिले, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं, त्यांचं ते कळकळ तळमळ आणि त्यांचे विचार क्लिअर होते, स्ट्रॉंग होते आणि ते करत राहिले. आणि त्यांनी काहीतरी म्हणूनच आपल्यासमोर एवढा सुंदर इम्प्रेशनिस्ट लोकांचे सुंदर चित्र आपल्यासमोर आज आहेत किंवा व्हॅन गॉगची सुंदर चित्र आहेत. आर डी बर्मनचं म्युझिक, आर डी बर्मनला पण लोकांनी नावं ठेवली होती की काय करताय, भडकच म्युझिक म्हणजे कर्कश आहे, असं काही बोलले होते लोक सुद्धा, असं मला वाटतं तेव्हा मी असं ऐकलंय. तर पण तरी सुद्धा ते करत राहिले. आणि आज तुम्ही बघाल तर पंजमची मॅक्झिमम पंजमची गाणी ॲडला म्हणा किंवा कुठेही म्हणा, लोकांना आवडणारी म्हणा, ती वाजवली जातात कारण ती सुरेल आहे. त्याच्यात खरंच काय म्हणतो आपण, त्या मोठ्या कलाकाराचे गुण किंवा ते सगळं त्याच्यात आहे म्हणून तर हा तिसरा गुण. पण हे 3 गुण तुम्ही कुठलेही आपल्या मोठ्या आर्टिस्ट घ्या. आता तुम्ही अगदी तुमचे आवडते, मी अगेन सांगते, तुम्ही बॉलिवूड कलाकार घ्या, अमिताभ बच्चन घ्या, ते एवढे आज मोठे का आहेत तर तुम्ही त्यांचा एक
आयुष्य बघितलं, चरित्र बघितलं ह्या कलाकारांचं, तुमच्या लक्षात येईल. लता मंगेशकर घ्या, तुम्ही बघा आणि तुम्हाला लक्षात येईल. वसंतराव देशपांडे घ्या, भीमसेन जोशी घ्या, कुठलेही कलाकार घ्या, तर हे 3 गुण तुम्हाला नक्की दिसतील. आता म्हणूनच ते जिंकतात असं मी म्हणेन, म्हणूनच ते मोठे होतात, म्हणूनच ते मी जिंकतात असं म्हणेन. मग हे जिंकणं म्हणजे काय, तर हे आपण पुढच्या भागात बघूया.